कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवी आई, आता मी काय करू? उघड उघड सूर्याकडे गेले तर सूर्य हे पैसे घेईल असं वाटत नाही। त्याचं माझ्याबद्दलचं मत चांगलं नाही आता तरी, त्यामुळे तो हे पैसे जुगारूनच लावेल। देवी आई, हे पैसे सूर्याकडे जाणं लई गरजेचं आहे। तूच काहीतरी मार्ग दाव, काहीतरी चमत्कार करते बी। माझ्या सूर्याला हे पैसे मिळणं लई गरजेचं आहे। काहीतरी चमत्कार कर। सगळ्यांनी ध्यान देऊन ऐका। आता लिलावाला सुरुवात होणार आहे। आता लिलावाला थोडाच वेळ राहिला आहे। देवी आई, तुझा आशीर्वाद हा वाईटाला मारतो आणि चांगल्याला तारतो असं म्हणतात। तू तुझ्या भक्तांना अगदी मुलांप्रमाणे जपतेस, म्हणून तर तुला आम्ही आई म्हणतो ना। आई, सूर्याला ना आज तुझ्या आशीर्वादाची फार गरज आहे का? त्याचं मन अगदी नितळ आहे। ते कुठल्याही खोटेपणानं किंवा कपटाने दूषित नाहीये ग। त्याचा खरेपणा आजवर त्याला प्रत्येक संकटातून तारत आलेला आहे। तो प्रत्येक वेळेला इतरांच्या मदतीला धावून आलेला आहे। मग आजच त्याच्या वाटेला हे सगळं का? नाही, हे नाही चालणार। त्याचा खरेपणा ही त्याची ताकद आहे, त्याची पडती बाजू नाहीये। तू त्याला सहज सगळं दे असं माझं म्हणणं नाहीये ग, पण त्याचं हक्काचं घर त्याच्यापासून हिरावून घेऊ नकोस बस। तुला हवं असेल ना तर तू त्याची अगदी कठीणातली कठीण परीक्षा घे ना, पण त्याच्या डोक्यावरचं छप्पर काढून घेऊ नकोस, नाहीतर ना तो अगदी खचून जाईल, अगदी कोलमडून पडेल काय तो। देवी आई, तुझ्याशिवाय ना आम्हाला दुसरा आधार नाहीये। आता या कठीण प्रसंगातून तूच काय तो मार्ग दाखव, तूच काय तो मार्ग दाखव। झाडाखाली तेल मातीचा रती पाहिला, तुझ्या अडचणीचा उपाय त्याच्याच पोटी राहिला। म्हणजे हनुमान मंदिरासमोरचं झाड, बरोबर, तिथेच तर आपण हनुमानाला तेल माती वाहतो। म्हणजे हनुमान मंदिरासमोरच्या झाडाजवळ माझ्या अडचणींचा उपाय आहे।
तेरी आई. मला माहित होतं हे कोडं इतर कुणाला सुटणार नाही, पण त्यामुळे हे पैसे ज्याला मिळायचे त्यालाच मिळतात. आता हे पैसे माझ्या सूर्यापर्यंत पोचतील आणि आमचं घर वाचेल. हा भैया बोला की. देसाई, अहो काय किंमत आली त्या सूर्याच्या वाड्याची? विकला गेला का नाही अजून? छत्र भैया अजून थोडा वेळ लागेल. अहो अजून लिलावाला सुरुवातच नाही झाली. मुहूर्त काढायचा का? मुहूर्त का तुला इसडली मस्करी वाटते? एवढ्या गडबडीने मी तुझ्या मागं लागलोय आणि तुझं काय चाललंय रे? ऐक, त्या सूर्याचा वाडा विकून त्याला रस्त्यावर आणायचं म्हणून जीव तडफडतोय माझा, आणि त्यात तू अजून भर टाकतोय बरं का? असं नाही भैया. काय लावलंय रे? भैया 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 म्हणायचं आणि आमचीच ठासायची आहे का नाही? जे काय आहे ते लवकर उरकायचं आणि व्यवहार झाला की पुढच्या सेकंदाला मला कळवायचं. हो होय भैया. ठेव. ऐका ना, मी सांगतो तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी सांगतो आपला दादा ना नक्कीच काहीतरी चमत्कार करेल. सगळ्यांनी ध्यान देऊन ऐका. तर आता लिलावाला आपण सुरुवात करूया. आले. कोण आले मालक? अहो ज्या शेठची आपण लिलावासाठी वाट पाहत होतो ते पैशावाले शेठ आलेत. नमस्कार शेठ. या. बसा. अहो अर्धा तास तुमच्यासाठी लिलाव मी थांबवला होता. बरं आता लिलावाला सुरुवात करायची. आपण ज्यांच्यासाठी थांबलो होतो ते लोक आता आलेले आहेत. तर आता आपण वाड्याच्या लिलावासाठी सुरुवात करूया. तर वाड्याची पहिली बोली आहे 10 लाख रुपयांची. देवा, काही कर, पण आमचा हा वाडा वाचव. नमस्कार. मी सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो. आपण ज्या वाड्याच्या लिलावासाठी या ठिकाणी जमलेला आहोत त्या वाड्याची खासियत मी तुम्हाला सांगतो. हा वाडा गावच्या मध्यभागी असून 8 गुंठ्यामध्ये उभा आहे. वाड्याच्या भोवताली जागा सोडलेली असून भव्य अशी बाग आहे. गावाचं स्टँड असो किंवा पंचायत सगळं काही हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे इथं राहायला येणाऱ्यांसाठी हा वाडा सोयीचा आहे. जागेच्या गोष्टी व्यवहाराच्या वेळी तर होतीलच, पण जागेचा कसलाच घोळ नाहीये. व्यवहार होताच दस्त करून दिला जाईल. वाड्याची पहिली बोली जात आहे 10 लाख रुपये. वाड्यासाठीची पहिली बोली पण लागली. दादाच्या हाती पैसे लागले असतील का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.